मी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहिली। महायुती सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली होती की महाराष्ट्राचं मतदान एका टप्प्यात व्हावं। ती विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली। 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आणि 23 तारखेला मतदानाचा निकाल लागणार आहे आणि 26 नोव्हेंबर पूर्वी महाराष्ट्राची नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे, नवीन सरकार येणार आहे। त्यामुळे तयारी म्हणाल तर आताच महायुतीच्याकडून देवेंद्रजींनी टेक्स्ट पोस्ट केली शंखनाद, तर ते हेच आहे की येणारा रणांगण आम्हाला गाजवायचा आहे। आमचा जो विपक्ष आहे महाविकास आघाडीचा, त्याला काही आम्ही कमजोर आहे असं म्हणत नाही, पण निश्चितच लोकसभेच्या वेळी ज्या पद्धतीनं फटका बसला महायुतीला, त्या चुका दुरुस्त करून समन्वय समितीने ज्या पद्धतीने ठरवलं त्यामुळे योग्य त्या जागा वाटप ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिवसेनेच्या पद्धतीने घेणार, भारतीय जनता पार्टीच्या पण जिथं जो उमेदवार असेल त्याचं इतर दोन पक्षांनी काम करावं आणि तेव्हाच 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार अस्तित्वात येईल आणि महायुती म्हणून आमची पूर्ण तयारी आहे। जनतेच्या लोक कल्याणकारी ज्या ज्या योजना अर्थसंकल्पात अजितदादांनी मांडल्या त्या योजनेची अंमलबजावणी, विशेषतः लाडकी बहीण योजना जी 2 कोटी महिलांच्या खात्यात पोहोचली, त्या योजनेच्या भरोशावर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार परत या राज्यामध्ये स्थापन करून दाखवू। 2020 ला विधान परिषदेचं सदस्यत्व घेतल्यानंतर मी सातत्यानं माझा जो तालुका किंवा ज्या तालुक्यात माझा जन्म झाला त्या ठिकाणी मी फोकस केलं। तो तालुका म्हणजे अकोट विधानसभा मतदारसंघ। 2 टर्मचे आता विद्यमान भाजपचे प्रकाश भारसाकडे साहेब त्या ठिकाणी आमदार आहेत आणि मी इतक्या वर्षापासून तिथं काम करतोय आणि किती काम केलंय हिवरखेड नगर परिषदेचं श्रेय आता कोणी घेत असेल, पण वारंवार विधिमंडळात आवाज उचलला त्या भागामधला, म्हणून त्या जनतेच्या कामाच्या भरोशावर शेत रस्त्याचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर गाव पातळीवरच्या समस्या असतील, हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। म्हणून इच्छा मी व्यक्त केली आणि पक्षाकडे मी विनंती करतोय की मला या विधानसभेमध्ये अकोट विधानसभा मध्ये जर संधी दिली तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार त्या ठिकाणी पक्षाला भेटेल। असं आहे की विरोधी पक्षाला कुठल्याही लोकांवर आरोप करण्याची सवय झालेली आहे। मला वाटते नाना पटोले साहेबांनी तसा तो आरोप केला होता आणि शेवटी निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या अधिकारातला तो विषय आहे। त्यांना त्या मागणीमध्ये काही तथ्य दिसलं नसेल म्हणून त्यांनी ती मागणी फेटाळून लावली। शेवटी खडसे साहेब काय म्हणतील, मग महायुतीचे येईल हे ते कसं म्हणू शकतात? ते म्हणू असं आहे की तेच नेमकं कशात आहेत, महाविकास आघाडीत आहेत की महायुतीमध्ये आहेत हेच आम्हाला कळेल असं झालंय। त्याच्यामुळे त्यांची भूमिका आहे ती, मला असं वाटतं त्यांनी ती मांडली असेल तर त्यात काही गैर नाही। काही मिनिटापूर्वी मी स्वतः एक्स पोस्ट करून #अजित पर्व असं त्यामध्ये लिहिलं। शक्य कशा प्रकारे हे जे तुम्ही म्हणता तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही पण तयारीला लागलेलो आहोत। जास्तीत जास्त जागा लढवायच्या, जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून आणायचे। आमच्याकडे 39 आता सक्षम उमेदवार कालपर्यंत 40 होते, त्यात दीपक चव्हाणांनी काल पक्षप्रवेश केला तुतारीमध्ये। दीपक चव्हाणांसारखा व्यक्ती म्हणजे व्यक्तीने किती बेईमान असावं याचं उदाहरण दीपक चव्हाणांच्या रूपाने मी पाहिलं की येत्या 1.25 वर्षामध्ये त्यांना 172 कोटीचा निधी त्यांच्या विधानसभा मतदारसंघासाठी भेटल्यानंतर सुद्धा त्यांनी रडगाणं त्या ठिकाणी गायलं। त्याच्यामुळे आता 39 जरी संख्या असेल तर काल रात्री हिरामन खोसकरांचा पक्षप्रवेश झाला म्हणजे 40, जिशान सिद्दीकी सोबत आहेत म्हणजे 41 आणि सुलभाताई खोळकेंचा पक्षप्रवेश होणार होता। त्या दिवशी दुर्दैवानं बाबा सिद्दीकी साहेबांची त्या ठिकाणी दुर्दैवी हत्या झाली, त्यामुळे तो पक्षप्रवेश थांबला। असे 42-43 सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत। त्याच्यामुळे जास्तीत जागा 70-80 जागापर्यंत जे काही जागा वाटप होईल त्यात 40-45 आमदार, आम्ही 50 आमदार आमचे आलेच पाहिजे निवडून। आणि एवढी संख्याबळ जर असलं तर महाराष्ट्रात नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनातला व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल। आणि फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी त्यांना सांगतो त्यांच्या शब्दामध्ये की आता टप्प्यात आलेल्या सावजाचा कार्यक्रम केला पाहिजे, म्हणून महाविकास आघाडीचा टप्प्यात कार्यक्रम करण्याची संधी महायुती सोडणार नाही, म्हणून एकाच टप्प्यात हे निवडणुका आणि एकाच टप्प्यात त्याचा निकाल आहे।